हा रस किती छान आणि किती घट्ट झालाय. गुजराती रिंगण भरता. आपल्या मराठी पोळ्या बघून लोकांनी घाबरून नाही जावं. सगळ्यांनी एकत्र जेवणात वेगळाच आनंद. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सकाळची वेळ आहे आणि सगळी कामं वगैरे आवरून बसली आहे. स्वयंपाक पण झालाय आणि आज पप्पा परत जाणार आहेत. तर मला आज सकाळी सकाळी व्लॉग शूट करायला वेळ नाही भेटला. तर मी सगळी कामं वगैरे आवरून झाल्यानंतरच फोन हातात घेतलाय. तर आता त्यांची जायची तयारी आहे. टिफिन तर मी दुपारीच बनवून देणार आहे, कारण रात्रीच्या 9 वाजता जेवण करता करता. तर म्हणून मी लेट बनवते, भाजी वगैरे खराब नको व्हायला. आणि रस्त्यावर जाताना जे ते हॉटेल असतात तिथे बस किंवा ट्रॅव्हल्स थांबतात, शक्यतो तिथलं जेवणची क्वालिटी एवढी चांगली नसते. आणि आता रिस्क नको बाबा घ्यायला, कारण आत्ताच इथं चापले काका आणि काकू ज्या आहेत ते एका रिसेप्शनमध्ये जेवायला गेले होते. तर तिथं फूड पॉइझनिंग झालं आणि खूप लोकांना इन्फेक्शन झालं पोटात. तर त्यांची खूप बेकार परिस्थिती आहे. त्यांच्या जठरावर सूज आलेली आहे. खूप लोक ICU मध्ये आहेत आणि त्याच्यामुळं आता बाहेर शक्यतो खाणं पिणं भीती वाटते की खावं की नाही खावं असं वाटतं. त्याच्यामुळं आणि शक्यतो असंही मी जेव्हा पप्पा मम्मी कोणी पण आम्ही गावाला जातो तेव्हा टिफिन घरूनच बनवून घेऊन जातो. बाहेर तर शक्यतो नाही खात, कारण रस्त्यावर आपण जातो येतो तेव्हा जाण्या येण्याच्या रस्त्यावर बस किंवा ट्रॅव्हल्स थांबतात तिथं जेवण, कारण लोक जातात आणि परत लगेच थोडी नाही येतात त्यांना विचारायला. म्हणून तिथल्या जेवणाची क्वालिटी एवढी चांगली नसते. तर शक्यतो घरूनच घेऊन गेलेलं चांगलं. म्हणून आता दुपारी 2च्या नंतर 3 वाजेला मी भाजी बनवेन पप्पांसाठी टिफिनसाठी. आणि सकाळचं आपलं सगळं बनवून झालेलं आहे. आणि चापले काका काकूंचं पण जेवण म्हणजे फक्त खिचडी, त्यांना मुगाच्या डाळीची पातळ अशी खिचडी डॉक्टरांनी सांगितलेली आहे. शक्यतो ज्यूसच सांगितलाय, ज्यूस आणि खिचडी. तर त्यांच्यासाठी खिचडी सुद्धा बनवलेली आहे. तर आता मला खिचडी घेऊन त्यांच्या घरी जाऊन देऊन यावं लागणार आहे. आणि बाकी शिवांश आलाय स्कूलमधून आणि आल्याबरोबर कपडे वगैरे काढून टाकले आणि खेळायला गेला. तर आरवीची सुद्धा यायची वेळ होते. आरवी यायच्या अगोदर मी टिफिन देऊन येते पटकन आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आजच्या जेवणामध्ये मी बनवलेले आहे आंब्याचा रस, पोळी, कोबीची भाजी आणि खिचडी. तर रस खायला मजा येते. तुम्हाला दाखवते मी रस. इतका छान, इतका घट्ट रस होतोय ना आणि खायला सुद्धा खूप छान वाटते. तर असा हा रस बनवलेला आहे. आंबे सुद्धा खाल्ले. बघू शकता हा रस किती छान आणि किती घट्ट झालाय, एकदम घट्ट झालाय. तर हे पातेलं साधारणपणे 1.5 लिटरचं आहे. 1.5 लिटर इथपर्यंत दूध येतं, म्हणजे 1.5 लिटर इतकं पातेले. 2च आंब्याचा एवढा सारा रस आणि इतका घट्ट झालेला आहे. आणि असं नाही की सीझनचे आंबे नाहीये म्हणजे याला चव नसेल. सीझनचे नाहीये तरी सुद्धा खूप गोड आहेत, खूप गोड आहेत. खाल्ले तर खातच राहावं असं वाटते, एवढे गोड आंबे. आणि ही खिचडी बनवली आहे. तर ही खिचडी पण त्यांना देऊन यायची. मिरची नाही टाकली, अशीच बनवली आहे साधी. थोडेसे वाटाणे आणि टोमॅटो टाकले. आणि इथे आपले सीताफळ आणि संत्रे पण आहेत. आणि फ्रीजमध्ये चिकू पण ठेवलेले, कारण थोडेसे पिकलेले होते ते, म्हणून मी आतमध्ये ठेवले खराब नको व्हायला. तर हे चिकू पण संपवायचे. इथं कचोरी पाक पण आपला बाकीचे खायला आलं म्हणजे सगळं एकसाथच येतं. तर आता अशीच परिस्थिती झाली आहे, म्हणूनच मी अजून मेथीचे लाडू सुद्धा बनवलेले नाहीत. थंडीमध्ये शक्यतो लवकरच बनवून घेते, पण यावेळी नाही बनवले. तर आता हा कचोरी जेव्हा संपून जाईल तेव्हा मेथीचे लाडू बनवेल. आणि फ्रूट पण खूप सारे झाले. चिकू आहे, संत्रे आहे, सीताफळ आहे आणि आंबे सुद्धा आहेत. तर इथं वांग्याचं भरीत बनते, गुजराती रिंगण भरता. तर ही खुशबू बनवते वांग्याचं भरीत, म्हणजे रिंगण भरता. आणि आपण आज रात्री सगळे मिळून एकत्र जेवण करणार आहोत. लीना, खुशबू, तिची फॅमिली, आपली फॅमिली आणि असे सगळे मिळून. तर इथं वांग्याचं भरीत, तर ती गावाला गेली होती, तिने गावावरून भरताची वांगी आणली होती आणि इथं भरीत बनलेलं आहे. आणि आता मला पोळ्या लाटायच्यात. तर चला आता पटापटा पोळ्या लाटून घेते, कारण विशाल भाईची नाईट आहे, त्यांना जायचंय नाईट शिपला. आणि ही लीना पण आली मला मदत करू लागायला. चला आता आपण पटापटा पोळ्या लाटून घेऊ. आयच्या तू शांती थी आम्ही करिये वासन શું સરસ જ હોય. શું કેમ तर आता इथं किचन मध्ये एवढा मोठा पिठाचा गोळा बांधून ठेवलाय. हा मसाला डबा ठेवून देते. पिठाचा डबा पण वरतीच आहे. आणि दुधाचं पण काही काम नाही, आता थंड झाले म्हणजे हे पण फ्रीज मध्ये ठेवून देते. आणि आपल्या सगळ्यांसाठी एवढं मोठं पीठ बांधून घेतलेले. तर आता हे छान भिजलंय. मी भांडे घासायच्या आधीच हे बांधून ठेवलं होतं. आणि आता पटापट पोळ्या लाटून घेते.
तर आपल्या सगळ्यांना एकत्र जेवायचे म्हणजे भरपूर पोळ्या पण लागणार आहेत. कदाचित जर का कमी पडलं तर मला अजून लाटावं लागणार आहे. नाही भेटणार नंतर आता इथं आमचं काम चालू आहे. असं पोळ्या लाटायचं, तर पोळ्या लाटून झालेल्या आहेत. लिनाने भाजल्यावरून बसून बसून मी लाटून दिल्या आणि खुशबू आता विशाल भाईसाठी करते. नाईट शिफ्ट आहे तर त्यांना रात्रीच भूक लागते, तर त्यांच्यासाठी अशा छोट्या छोट्या पोळ्या केल्यात बाबा. आपल्या मराठी पोळ्या बघून लोकांनी घाबरून नाही जावं, एवढ्या मोठ्या मोठ्या हे की नाही. तर अशा पातळ पातळ छोट्या छोट्या रोटल्या बनवल्यात आणि आमच्या पोळ्या इथं झालेल्या आहेत. अशा वरतीच ठेवल्यात, गरम आहेत म्हणून. आणि आता झालेलं आहे सगळं रेडी. आता संजय दादा येत आहेत छास घेऊन आणि भाजी पण झाली, पोळ्या पण झाल्यात. आता आपण जेवायला घेऊया वाढून. देवाला दिवा वगैरे लावून घेते. 7 वाजले. हा टिफिन मा भरीन आलवानी जा तू मुकी आई घेर साग लेता लेन आवजे પછી થઈ ગયું. आता 7 वाजलेले आहेत आणि जेवायला घेतले, कारण 7:30 वाजता विशाल भाईला जायचे नाईट शिफ्टला. त्यांना दूर जावं लागतं खूप दहेजला, म्हणून ते लवकरच निघतात. 10 वाजायची शिफ्ट असते तरी त्यांना घरून 7 वाजता निघावं लागतं. आणि इथं आम्ही जेवायला घेतलेले आहे सगळ्यांना. इथं ताटं वाढायची चालू आहेत आणि थोडं ॲडजस्ट करतो, इकडे सरका तिकडे सरका असं चालू आहे. मुलंसुद्धा बसले सगळे एका लाईनमध्ये. आणि छास घेतलेला आहे, रिंगणचा भरता बनवलेला, मस्त बाजरीच्या भाकरी सुद्धा बनवलेल्या आहेत आणि पोळ्या बनवलेल्या आहेत. तर असा आजचा मेनू आहे. आणि आता हा देव फोन बघत बसलाय. हा जरा रडरड करत होता, चिडचिड करत होता, म्हणून त्याला फोन लावून दिलाय. आणि आता सगळ्यांनी वाढून घेतले आणि जेवायला सुरू केलेलं आहे. तर सगळेजणांना भूक लागलेली आणि सगळ्यांनी बरोबर जेवायला चालू केलेले. आणि छास पीत असं जेवण करायला खूप मजा येते. तर सगळेजण आम्ही जेवतोय, तर तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत एन्जॉय करायला. तर वांग्याचं भरीत खूप छान झाले, मस्त झाले, एकदम स्पायसी आणि तिखट झाले. थोडंसं सॅलड सुद्धा बनवून घेतलेलं आहे. छासचा मसाला टाकलाय छासमध्ये, त्याच्यामुळे छास अजून जास्त टेस्टी लागते.